चल बरं. चला. किती दिवस झाले बाबा इकडेच यावं. दादा पाठवणं पण नाही त्यांना. अगं मी लय वेळा बोललो त्याला, पण मोठ्या भावासमोर काय बोलणार मी अजून, सांग बरं. नाही यावेळेस न्यायचंच आहे. आपल्या पोरांना बाबांचं सुख नको का सांगा बरं, त्यांचं प्रेम नको का त्यांना. तुझं बी म्हणणं खरंच आहे. बघतोच ह्यावेळेस कशी पाठवत नाहीत. चला चल. बाबा काय करायले? अरे वा वा, बरं झालं. बस बरं चाललंय तुमचं? हो. छान छान छान. बस. काय म्हणता? काय नाही, तब्येत बरी तुमची? हो मस्त. आता जीव लावतोच ना, मस्त सोनबाई चांगली जीव लावती. बरं बाबा, आमच्या दोघांची अशी इच्छा होती, म्हणजे लय दिवस झालं मी ह्याला दादाला बोललो, भैयाला पण म्हणलं की तुम्हाला आमच्या घरी पाठव म्हणून काही दिवस. अरे आता कसं मस्त चाललंय, नाही तर काय इकडं तिकडं आता म्हातारपणे कुठं माझी उचल ठेव करता. अहो नाही बाबा, पण आता आम्हाला बी वाटतं ना तुम्ही आमच्या घरी राहावं. आता सारखे बाबा बाबा करताय, बाबांना घेऊन या. ते लेकरांना घेऊन यायचं नाही का, भेटलो असतो ना. नाही त्यांना सांगूनच आलोत आम्ही, आता बाबाला घेऊनच येणार आहेत म्हणून. लेकर मजेत? सगळे मजेत आहेत, फक्त आमच्या घरात तुमची कमी बघा, बाकी सगळं आहे. खायला प्यायला दागिना आहे, कपडा लागताय, सगळं आहे. नाही वयात नाही. हो आम्ही गाडी आणलेली, तुम्हाला फक्त गाडीत बसायचं. काय बोलताय, अजून काय पाहिजे बरं मला? मस्त एवढा जीव लावताय ना. आता इतके दिवस इथं राहिले, थोडे दिवस आमच्याकडे राहा, वाटलं असं नाही करून तर परत त्या पण पोरं दे बाबा बाबा करताय. आहो हा ना. अरे वा. तुम्ही गेलता राहणार? हा मळ्यात गेलतो, मोटर चालू केली. कवश आली आता झालं. बस बस. बरं दादा. हा बरं. जेवण केलं? नाही अजून नाही, आता चालू. जेवण केलं म्हणलं तर बडा हवेशीर जराशी आराम करत होतो. तुम्हाला सांगून गेलतो ना आराम करा म्हणून. ताई कुठे गेलं? हाय मळ्यात त्याची. ती मारतो चक्कर, रानात गेलं त्याला राहत नाही, तासाभराने येणार. बरं दादा, मला बोलायचं होतं तुझ्यासोबत थोडं. काय रे? कोण? मी तसं मागं बी म्हणलं होतं, बाबाला काही दिवस पाठवा ना आमच्याकडे. डोक्यात खोळ भरलं काय ते? आता डोक्यात खोळ म्हणजे दादा इतक्या दिवसापासून राहत आहे. आता तुम्ही एवढे तुम्ही बोलवलं त्यांना? नाही नाही त्यांनी नाही बोलवलं. बापाची आठवण आली येते बसते. मग येऊन दे ना, 2 तास बसू दे. काय कमी का तुम्हाला इथं? नाही देवाच्या सगळे खाटे झोपायला, फॅन दिला, जेवण टायमाला येते, काही कमी का? अरे माझं एवढं मी सुखी. नाही त्यांचं काय म्हणणं नाही दादा, आमचंच म्हणणं आहे की आमच्या घरात बी म्हणजे बाबांनी यावं, आमच्या लेकराला बी आजोबा वगैरे काहीतरी कळावं म्हणून, बाकी काय नाही. आमची इच्छा हो, म्हणजे आमच्या घरात त्यांनी जरा, आम्हाला बी वाटत ना वडील आमच्या घरात राहते तर जरा सगळं आहे रे दादा शहरात, पण बाबाच नाही तर हिला बी वाटतं वडील नाही ते जे. तू आहे ना आता सगळ्यात लास्ट भाऊजी तेवढा हट्ट सोड, बाकीचं नको काही. पण दादा आम्हाला पण वाटतं ना बाबांनी आमच्या सोबत राहावं म्हणून, आम्हाला पण थोडी सेवा करू. मी बाबांना पाठवणार नाही. तिचे वडील नाही, तिला वाटतं सासरे वडिलासारखं मानते ती, सासऱ्याने थोडे दिवस राहावं. काही म्हण, आता मी जरी समजा हा म्हणू किंवा नाही म्हणू, पण माझी बायको तर अजिबात नाही पाठव. अहो पण माझे पोरं सारखे बाबा बाबा करताय, मग काय करायचं आता त्यांना? त्यांच्या शाळा इथं आणून पण किती एक दिवस येतात. सणावाराला आणल्यावर बाबा एखाद दुसरा दिवस राहतो आम्ही. तुम्ही सुट्टीत घेऊन येत जा ना, मस्त खेळतील. दादा तू सगळं म्हणणं बरोबर आहे बरं का. मी आतापर्यंत मोठा भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलंय, शिक्षणात झालं, नोकरीत झालं, आणि बाबाच्या बाबतीत बी ऐकतच आलोय मी आतापर्यंत. पण ह्यावेळेस नाही बरं का, ह्यावेळेस मी काय झालं ना, भांडणं झाले तर जमतील, बाबाला नेणार. अरे हो 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 जरा शांती. मग बरोबर आहे दादा, आता इथेच राहतात बाबा, आमच्याकडे नको का त्यांना? मोठ्या भावा संग बोलतोय, जरा मान भान ठेव जरा. नाही मी एवढे दिवस सगळं भान ठेवले, पण मला 4 महिने व्हायला बाबाला घेऊनच जायचे माझ्या. गोडी सांगत. अरे असं नाही वागा. 4 महिने नाही, 4 मिनिटं नाही भेटायचा बाप. नाही असं भेटत नाही म्हणजे कसं भेटत मला घेऊनच जायचंय. त्याला समजून सांग एवढं. नाही तू काय बोलू नको दादाला. त्यांचं पण बाबा प्रेमाने घ्या, प्रेमाने नाही बाबा तू प्रेमाने बोल. नाही मी बोलून बघून आणायला आमच्यासोबत काय करत नाही. चल बघू.
आता त्यांना बी वाटतं, त्यांना बी मी जेलमध्ये दिलं, त्यांना नाही वाटत का आपला बाप आपल्या पैसे बापू तुम्हाला काय वाटतं का मला सोडून द्यायला? 100% तर मी अगदी स्वर्गात आहे, पण त्या लेकरांना वाटतं ना तुम्हाला काय कमी केलंय? नाही कमी केलं. मी कुठं म्हणतोय कारण माझ्या इतका नशीबवान मीच आहे या गावात. तुम्हाला काय कमी केलं एवढं सांगा. नाही ना काही कमी नाही. त्यांच्यासोबत भांडू नको दादा तू, आणि काही बी करा. हे ठरवून ह्यावेळेस मी बाबाला घेऊनच दाखवणार. तू कशाला आणि परत चल लवकर चल. अरे अरे लेकरांनो गरम जा, जा. नका, शांत डोकं मग ठेवा जरा. यांना समजतच नाही तर मग काय करणार बरं? मी येतोय आता. काय समजून घ्यायचं? अरे बाई ए, चल लवकर जायचं रानाकडे आपल्याला. नाही तर. अरे लेकर नाराज नाही करायचे ना, आता ते लहान बापू मी काय बोललोय का शब्द? आले बसले मान मारत दिली, पाणी जेवण करा सगळं विचारलं नाही. अरे बाबा माझ्या माग तुला सांभाळायचं नाही यांना. मग त्याला कळलं नाही का मोठ्या भावासंग कसं वागावं? बरं दिवसातून मळ्यात गेलो तर 4 चक्र कोणासाठी मारतो? माझ्यासाठी हे 4 महिन्यातून टुरुक टुरुक आले लागे दिमाग दाखायला. धन्य दादा का नाही बिघडलंय? ये काय नाही आमचं मनाचं गाव आम्हाला माहिती. बाबा कसं काय? मी मस्त आहे. तुमचं बरं चाललंय? बरं चाललंय आमचं बी. लेकर आहेत, शाळेत गेलीत. बरं आणत जाणं कधी कधी मग ते मला बी वाटतं ना लेकरांना अहो आणत जा नाही, आता तुम्हालाच न्यायला आलोय. बघा काय एक गेला नाही तर दुसरा. अहो बाबा झालं? पोर आहे ना, पोरं म्हणतात आजोबाला आपल्याकडे आणा. त्यांना कसं बस ऐक अहो वहिनी काय असं आलं तर बाबाकडे आलो होतो. काय होतं पोरांनी गायठाच धरलाय की बाबाला आणा बाबाला आणा. आता पोरं जातात शाळेत, त्यांना काही वेळच मिळत नाही. मग आता पोरांचं चाललंय बाबांना भेटतच नाही आम्ही, लहान बाबांना. अहो पण आम्ही सांभाळतो तर आमच्याकडून त्यांना काय कमी आहे तुम्हाला सांगा बरं मामा. अहो पण आम्ही म्हणलोच नाही ना तुम्ही काही कमी केलंय त्यांना म्हणून. जसं तुम्ही करता तसं आम्ही बी करू ना. आम्हाला करू द्या ना थोडं. आता एवढे दिवस तुम्ही करतातच आहेत ना. पण आता एवढ्या दिवसाची आम्हाला सवय आमच्या लेकरांना यांना तर घरातून माणूस गेला तर कसं सुन सुन घर लागत ना. तुम्हाला सवय आहे तशी दोघाला राहायची. अहो ताई तुम्हाला दोघांची आवाज न करू, तुम्हाला काय बाप भेटणार नाही. एकाला वाट लावले तुम्हाला चहा पाणी करू का काही? गुडीत चहा पाणी चहा पाणी दादा करू नको काय नको, पण म्हातारं दे बाबा. नाही नाही येणार आम्ही. अहो ते बारकं रडत होतं बाबांना रडू द्या त्याला 4 दिवस इथं आणून घाला. मी सांभाळ. आम्ही सांभाळतो तुमच्या दोघांचे लेकर आमच्या घरी. अरे दादा का तू समजदार माणूस आहे काय म्हणून बोलतो? सांगतो मी बाप देणार नाही. बरं बाप तुझा बी माझा बी आहे ना त्या बारक्याचा बी. आहे ना. आणि मग कोण नाही म्हणले? तुला काय अडचण मी आहे? भरलंय माझं करतोय. मला करायचं बाप सेवा, मला पाहिजे बाप. हे पण आतापर्यंत काय तुला म्हणलो का आम्हाला दी म्हणून? आतापर्यंत तू सेवा करतोय ना. मग आता काय हिसकून अरे पण आम्हाला बी करू दे की काहीतरी सेवा. नाही नाही ते जमणारच नाही मामा. अरे दोघांना का तुम्ही दोघांनी आतापर्यंत सेवा केली, आम्हाला करू दे काय. पोरांच्या तोंडाकडे बघा जरा. पोरं पोर इकडे आणून घाल, काय काय करू मग बोल. सुट्ट्याला घाल ना महिना 2 महिने बाजी जाऊन राहते ना. आम्ही सुट्ट्याचं नाही. सांभाळतो आता आज ते बारकं रडून गेले शाळेत का बाबांना घेऊनच ये म्हणून तर मी यांना म्हणलं चला. आता पोरं तू कुठे गाठ पडली तर तुझ्या मागं पळत नाहीत का? कोणाच्या? तुझ्या बी. माझ्याकडे येतच नाही, सगळे बापूकडेच असते पोरं माही. आणि मग मला तू सांग त्या पोरांना बी बापू कळायला पाहिजे ना आमच्या बी. मग अरे कळायला पाहिजे, तेव्हा नाही कळालं तुम्हाला. आता म्हणलं तू सांभाळतोय इथं काही कमी नाही, तसंच काहीतरी काय सेवा कमी आमच्याची नाही व्हायला पाहिजे ना. अरे नाही कमी पडतात हे धंद्या पाणी नाही, काय तुम्हाला लावलं नाही माझं? अरे तू काय एकटेच काय करतोय का सांभाळणं? एकटेच मग त्यावेळेस नाही काय तुम्हाला पण अगोदर. आमची काही तक्रार आहे का तुम्ही सांभाळा म्हणून म्हणतो का आम्ही अहो नाही ना. ऐका वहिनी तुमची काहीच तक्रार नाही, पण आम्हाला पण जरा करू द्या ना. करू द्या ना त्यांचं बरं जरा. जाऊ दे, तू मात भाई 1 मिनिट ऐक. तुला मी कधी म्हणलं बापू बद्दल 10 रुपये मदत कर, आजारी कुठं काय बोलायला सांगतो. अरे तो कमीच नाही पडून दिलं मला कवा कधी म्हणलं. बापू तक्रार आहे का तू ऐक? अरे पण मग तुम्ही तसे सांगितलं की याला खरं सांगा. नाही यार मग मग मला काय चाललंय मामा? सगळं सकाळपासून भेटत ते आहे सकाळी मला लावणी इथं. जोडी, मी आता कशाला बदली काय जोडी. सांगेल मागायला हे कुमार झालं कसं? अरे दादा बापाला भेटावं मग आली भेटत मग भेटायला बंदी केली का मी? वहिनी तुम्ही काय असं म्हणू नका. त्यांची काही तक्रार वगैरे काही नाही, काहीच नाही. याच्या उलट पेलात- तुम्ही एवढं चांगलं करताय त्यांचं, आम्ही पण बघतोय डोळ्यांनी. तुम्ही दोघं बी तक्रार गैरसमज काहीच करून नाही. घेऊ नका. हा, फक्त आमचं काय म्हणणं आहे की जरा थोडे दिवस आमच्याकडे पण राहू द्या ना बापूंना. मी काय म्हणते तुम्हीच महिना येऊन इथं राहा, तुमचे लेकरं राहू द्या. आपलं मस्त मोठं घर आहे, काय लहान नाही म्हणून तेव्हा जागा पुरणार नाही. सगळे राहा आणि तुम्ही तुमच्या मनात अहो वहिनी शक्य आहे का पोरांना ती शाळेत जाते पोरं. शाळेत लांब पडती आई मेल्यापासून तुम्हाला कधी दूध दिलं ना? हा? अरे दादा आम्ही याचा अर्थ मला असं वाटायला का तुम्ही नक्की पोराला बोलून घेतलं, सांगितलं. नाही दादा मी कशाला सांगेल. दादा वाईट मानून नको घेऊ. जसं तू कर्तव्य करतोय तसं आम्हाला थोडं करू दे ना.
तुला एवढं वाईट मानून घ्यायची काय गरज आहे? रडत म्हणजे आतापर्यंत बापूला काही कमी नाही केलं. लहान लेकरासारखं आपण ते जपलं पुढे मला गेलं, बापू तू काय सांगायला आता कोणाला? नाही सांगितलं मी. मला कोणाच्या कारण आलं बापू झोपलेले ते कमून झोपले विचारलं पाणी दिलं त्यांना. 4 बारे येतो भेटवायला लेकरू 4 बारे येतं काम धंदा सोडतं त्याला वाटतं बापाचं काय कमी जास्त दुखणं भानं ते येतं बसत बोलत आणि यांच्या आज काय कुमार लागले मला बापाला न्यायचं मला बापाला न्यायचं. आज नका नाही एवढं करू काय सर्च करतो. अहो पण आमच्याकडे बी काही दिवस राखी तुम्ही जशी दादानी सेवा केली ना त्याच्यात त्या सेवेत जर कमी पडलं तर आम्हाला तुम्ही पण करू द्या ना सेवा जरा. मलाही वाटतं का करावं तुम्ही. 12 वर्षात कधी बापू तुम्हाला 12 मिनिटं सोडून गेलं कुठं सांगितलं शिव. नाही नाही हा निम्या रात्रीची जाग आली तरी पहिले येणार बापू पाणी आणू गोळ्या खाल्ल्या काय एवढं काय आम्ही करतो लय लय जरी तुम्ही असं लहान लेकराला जेवढं जपणार नाही म्हणून केवढी सेवा करतात माझ्या माझी. लेकराला 2 दिवस जावं लेट येतोय तुम्ही 1 दिवस नसते म्हणले 5 दुखत येते. तुम्हाला थेट पुण्यापर्यंत नेलं नाही मी. नेलं ना त्यावेळेस फोन तरी केलाय का? आजीला बाप लागत होता. कधी विचारलं सुद्धा नाही मग मी आज धाकटे भाऊ वडल्या ठिकाणी मी थोरलाय म्हणून कोणाला दुखावलं नाही आज. खरीच दादा माझं काय म्हणणं आहे ऐकून घे जसं सांग? तुला म्हणलं का मी तुझ्या बापाला दुखावलं किंवा काय केलंय का काय पण आज तुला सांगतो बाप नेणार म्हणजे नेणार. अरे नका येडं मी देणार नाही बरं का अजून मी सांगतो मर्यादित मी देणार नाही देवा लागेल असं काय बोलू नको तू. मी बापाला देणार नाही. अहो तुम्ही ऐका राव जसं तो सेवा करतोय तसे आमच्यात जर काय वाटलं ना तुम्हाला तर त्या दिवशी रागायला फोन करा ना आमच्याकडून निघून ये. मी देणार नाही. मी जीवन देतो पर्यंत नाही देणार. अरे दादा या आडवत चाललाय मग तू. आडवत नाही चाललो. रडत येते तुम्ही जरा दम खाणं बघू ना नंतर आपण अहो वैद्यकावर बघायचं रडतात म्हणजे थोडस जरा आम्ही इतके दिवस नाही सांभाळलं इतके दिवस नाही फोन केला नाही अहो, नाही सांभाळलं म्हणजे आता तुम्ही मोठे तुम्ही पहिल्यांदा आता आम्हाला माहिती होतं का त्यो आला इथं म्हणून नाही तर त्यो आज आला असता तर मी 4 दिवसांनी आलो 1 असतो. मिनिट तू दादा ऐकून घे. माझ्यापेक्षा लहानी माझ्या पाठीवर पाय देऊन आलाय ऐकून घे थोडंसं. माझं म्हणणं ऐक. बरोबर बोल. मी आतापर्यंत तुम्हाला कधी आई मेल्यापासून कधी दुखावलंय का? अरे दादा मी म्हणलं का तुला असं तुला दुखावलंय आम्हाला म्हणून आम्ही इथं आलो. बापूला त्या गोष्टीची उणीव भासून दिली का विचार. नाही काहीच नाही लगेच पण- जीव देईन पायावर. बरं तू एक ऐक जसं तू आतापर्यंत सांभाळ तसं आज मला बाप नेऊ दे बाकीचं काही बोलू नको तू आणि तू टेन्शन बी घेऊन 12 वर्ष तप घातले आणि तप घातलं मी बापून संग. अरे मग आम्हाला थोडे वर्ष तू 12 घातलं ना तर आम्हाला वर्षभर घालू दे. नाही तेवढे हात सोडून काही मागा लागली तर सगळी प्रॉपर्टी घेऊन जा अहो, पण मला बाप द्यायचा नाही. भाऊजी प्रॉपर्टीचं काहीच विषय नाही. बापूच्या नावावर अख्खी प्रॉपर्टी तुम्हाला ए, जाऊ. बरं एक काम कर याच्या नादी लागण्यात लय माझ्या नाही त्या नानाकडचं अरे बघू नाना काय म्हणतोय अरे. त्याच्यावर पर्याय काढू. कोणा करता आता हे सांगायचं काय सांग. काय होतं ते मोठं आहे त्याला लय आडव्या तिवडत गेल्याची आपली काय ताकद नाही. मी काय आलो तर? बोलतच नाही. सांग समजून लेकराला कुठं आता नाही, गाव मी काय सांगतो आम्हाला गुंटाला कधी बापू हे सगळं त्यांच्या नावावर द्या पण मी तुम्हाला जीवन देतो पर्यंत देणार. अहो, ए दादा भाऊजी, हे बघा, त्या नावचं गावचं म्हणलं का मी तुला असं किंवा काहीच नको. आम्हाला नावावच करून दे दुनिया काय आता तुम्हाला बोलणार कशाला बापू पाहिजे. अरे लेकरांना बी कळायला पाहिजे आपल्याला आज जाई. आज जायचं मग तुम्ही आणून सोडा मी जर त्यांना लेकरं कमी केलं तर मग बोला. अरे ती तू करणारच नाही सोडायचा आता विषय तू नाही. काय बोलून देणार नाही. शाळा लांब पडती इथून म्हणून आम्ही नाही आणून पण सोडत. आज ए, जाऊ दे. बापूला लय चर्चा करण्यात उपयोग नाही. अरे नका कुठं माणसं बरं मला काय म्हणायचं नानाची ठरी नाकी ठरवू आम्ही नका चला, चर्चा नानाकडे करू. जाऊ. हा, ए, जाऊ दे. नाना, याची ऐकण्याची मनस्थिती नाही चला. चल हो, पण चांगलं. तुम्ही बी एवढं येड्यावानी करता. चांगलं नाही नाही ना आता काय हा? पंक्तीला बसा. थोडंफार ऐकून घे. नाही द्यायचं मला बाप नाही म्हणजे नाही. आता बापासाठी मग आता रस्त्यावर तिथं चौकात मांडायचा का विषय कोण मी आहे तुम्ही घाबरू नका मी आहे. अरे हाय यांना काय झालं बापू काय कळणार नुसतं सकाळ बसून हे लावलंय आणि त्या दोघांना आजच तुमची लय आठवण आली. त्याची सुनबाईची की नाही त्याने लय जीव लावला मग त्याला वाटतं चल का? बघा तुम्ही चल या दुकानात. राम 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 परमेश्वरा काय माझ्या हातून पुण्य झाला असेल मागच्या जन्मात एवढे सोन्यासारखी लेकरं राम लक्ष्मण भरत जीव ओळून टाकाव माझ्यावर देवा. अरे असे लेकरं जर सगळ्यांनाच भेटले तर कशाला अनाथ आश्रम चालतील. बापाला काय लागतो एवढं प्रेम मला काय मलाच कधी कधी कळत नाही काय बा आपण काय नेमकं पुण्य घेऊन जन्माला आलोय. खरंच लेकर पण आता हे म्हातारपणी थोडे दिवस राहिले तर यांची भांडणं मला बाप पाहिजे मला बाप पाहिजे. लई लेकरांनी किती किती प्रेम करावं बापाकडे माझ्या लेकराकडून शिकावं. बस एका चढी एक लेकर. चल बरं नाना काय करले
यार काय झाले? ते दादाला समजून सांगा ना तुम्ही. काय झालं काय पण आता नवीन? अहो आम्हाला बाबांना घरी न्यायचंय पण ते म्हणतात आम्ही बाबा देणारच नाही. असं कुठं चालतं का? आता इतके दिवस इथे राहता म्हटलं थोडे दिवस इतके दिवस कुठलं जेव्हा जसं कळतं तसं बाबा इथंच आहेत. आम्ही नोकरीच्या निमित्ताने गेलो तिकडे, घर झाले आमचे दोघांचे 2. मग झालं घेऊन 4-2 महिने. कुठं ऐका ना झालं तर 4 वेळा म्हणून झाले महाग मी रानात नेऊन 4दा म्हणलोय माझ्याजवळ पाठव बाबा, महिन्याचं तरी पाठव, 8 दिवस तरी पाठव. ऐका ना झालंय. आता ह्यावेळेस भांडणं केली तुम्ही. त्याला काय करायचं म्हाताऱ्याचं काय? ते 12 मास काय त्याच जवळच पाहिजे काय? बघा ना मग लहान लेकरासारखं मोठा भाव असून लहान लेकरासारखं करायला लागलाय. द्या म्हणते तर भांडणच करतात. 2-4 महिने पाठव म्हणलं लेकरांना कळण आजोबा काय असतंय, आम्हाला बापाचं सुख लागेल तेवढंच. आता हा ना बरोबर आहे ना. सरळ सरळ विषय आहे मग तुम्ही सांगा ना त्यांना. ते. थांब मी त्याला फोन करतो. आणि ते माधव थोरला ना, माधव ना आला का तुमचा? नाही ते येणार आहे 2-4 दिवसात येईन असं वाटतं. ते बी तुम्ही काय करताय? येत आहे. चल होती. अरे हे बी आले. तू काय आला? एक काम करा ते दादाला समजून सांगाकडे. आता तो काय झालं? त्याने काय केलंय? अहो काय आता त्याला म्हणलं म्हातारं नेतो मी माझ्याकडे लाव. तो कसाच ऐका ना भाऊ. अहो काय झालं अरे ते आता गेलं मागे, मग घराच्या मागे. तुम्ही बी म्हणले काय ते दादाला? अहो मग पोरं आता रडायला लागली. पण त्याच्या इतका जीव लावणारा माणूस मी अहो अजून नाही पण आम्ही अर्धा तास झालं त्यांना बोलून आलो. रडायला लागलाय म्हातारं न्यायचं म्हणल्यावर. मला नाही वाटत ते बाप देईन म्हणून भाऊ. ते कसाच नाही. तो म्हणला तुला जमीन लागत असली तर जमीन. अरे भाऊ मी शेजारला राहतो, मी बघतो म्हाताऱ्याची काय आयुष्य. काय झालंय? पोरं काय बाबा पोरं काय काय म्हणतात? झालंय बाकीचा काहीच विषय नाही नाना, पण पोरं आहे ना नुसती रडत राहतात का आम्हाला बाबा पाहिजे, आजोबा पाहिजे. बरं काय होतं शाळेत का व्हायना? नाही येतात ना लोकांचे आजोबा येतात. मग आपला कुठे? पोरांना नाही वाटत का? आमची बी तीच अडचण आहे. आम्ही बी तुमच्या आधीच बोललो त्याला राहून. म्हणून ते इथं आलो. अरे मग तुमचा बी निमार तवा आमच्यावर काढलाय त्यांनी. आता आम्हाला काय माहिती तुम्ही बी तेच येणार आहेत. तुला सांगतो त्याच्या एक वेळेस पोराला जीव लावत नाही, पण तो बापाला इतकं जीव लावतो मी रोज बघतो. नाही माझे पोरं मला जीव नाही लावत, पण त्याचा नाद नाही अहो का? नाना आमचं म्हणणंच नाही की ते बापाला जीव लावत नाही तर आमचं म्हणणं की आमच्याकडे 2-4 महिने राहू दे त्यांना. आम्हाला नाही 2-4 महिने पण 15 दिवस. अरे त्याची म्हाताऱ्याची पाठ दुखत होती ना, तुला काय सांगायची. मी तर आई शपथ रडलोच. पाठ कोणी घालून गेलं म्हाताऱ्याला, तिने गाडीत टाकलं. अहो नाना पोरं पाठवण्यात तो काय करतोय? रानातून 4 चक्र आहे ना ते म्हातारीकडे मारायचे. हा मग काय नाही तर तुम्ही काय ताटतूट करा. अहो, अहो, पण मी असू काय द्या ना राव. सांगते, ऐका. बरं पोरं त्याची आहे ना, चुकी आहे एवढी म्हणून. रडली सकाळी का मी पारे ना काही बघितलं नाही. सकाळी गेले ते शेतात हाय तशा अवतारावर आता इकडे आले पार. आवरलं नाही का काही नाही यांनी बरं, थांब, त्याला फोन तसं लावतो. देऊ आपण बापूला. तेव्हा ऐकत काय म्हणलं तो आहे ना हे अवघड झालं बरं का भाई. आता आम्ही बी म्हणलो, तू बी म्हणला आजच. पण मला काय माहित तुम्ही आधी गेलात म्हणून मी अरे बाबासाहेब कुठे रे? काहीच नाही. मळ्यात आहे मळ्यात. काय करतोय? काय नाही दार धरतो. अरे पोरं आले तिथं माझ्याकडे. कोण तू भाऊन कोण? काय आला तू इकडे वर म्हाताऱ्याला घेऊन 10 मिनिटं. लगेच? 5-2 मिनिटं म्हणजे भिताडवाला तुला एवढा टाइम लागला का? 2-3 मिनिटात ये लवकर. बरं दमा आलं 12 देऊन आलो. थांब हा पटकेचे म्हाताऱ्याला घेऊन ये म्हातर. मात्र आणू काय? हा म्हातारा आणतो बायकोला आणि सगळेच या. खूप आले काय नको. नाही काय खूप आण नाही ये 2 मिनिटं बोलावलं त्याला शंका तिची. शंका म्हणजे आता बाई दोन्ही तिथं गेले त्याला म्हणलं आणि हे गेलेले आम्हाला माहितीच नाही. बरं ते सगळं ठीक आहे, फक्त त्यासमोर हळू बोला. त्याचा लय जीव आहे बापूवर. आपला बी आहे पण त्यांनी त्या लेकरासारखं सांभाळलेलं आहे. त्याच्यामुळे ना त्याच्या लय नादी नाही लागलो मी. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो काय होतं त्याला आता लय बोलण्यात माझ्या नाही म्हणलं नानाकडे जा गेलेलं परवडलं. नाना जरा 2 शब्द समजून सांगते. बरं तो तेवढा जापल्यालाच म्हणलं तू त्याला जपतो भाऊ त्याच्या नाद नाही करायचं. त्यांनी गैरसमज केलाय. आम्हाला म्हणत होते तुम्हाला प्रॉपर्टी देतो हे करतो, तसला काहीच विषय नाही. वहिनी, आम्हाला फक्त थोडं आहे ना. तिकडे तुम्ही. ते आले बापू. तिकडे तुम्ही बापू या बसा इथं. बापू बसा. अरे काय लाचंड रे. चहा लोकांची लेकरं सांभाळीत नाही, मला त्यांना समजून सांगायची पाळी येते. आणि तू पोर तुला सांभाळावरून भांडणं करते. मला थोडं अवघड जगात वेगळंच झालं रे. कुठं ठेवून कुठं नाही असं करते लेकर. एवढं तू एक बाप जाल मारा तिच्या आईला दुनियाच्या आखरीत मला हेच कळालं नेमकी. काय पुण्य झालं असेल ते फळाला आलं लेकर भेटली सोन्यासारखी. अरे परदिवशी गावात गेलतो. आता त्या म्हाताऱ्याला सांभाळीत नाही तर कोणच्या माधवला देवळात पडलेले लोक इकडून तिकडून मागून आणून कोणाला मागत खाते. अवस्था बघितली का तो? आणि तो पोरांचा जीव चालला तुझ्यासाठी आली. लय अवघड झालं बघ. मत माझ्या जोडीदारांची लय हालना ना काय सांगायचं. सांगितलं आता काय करणार मी. मग सांगत अरे माझ्या लेकराचा आदर्श घ्या बघाला का कसे मला जीव लाविते लहान लेक. बाबासाहेब जाऊ दे 4-4 महिने. काय तुला काय 4 मिनिटं देणार नाही. येत आहे? आहे का नाही असं बोलणे दादा. आम्ही कसं करायचं? पण आता आम्ही यांना घरी सांगितलं होतं देणार नाही. आता नाना तुम्ही पाहिले बापासारखा जीव लावलाय म्हाताऱ्याने. अरे पण मग त्यांचा बी बाप आहे ना, त्यांची बी इच्छा होती ना. येणार नाही म्हणजे ते
काही वस्तू आहे का? नाही नाही आम्ही सांभाळणार नाही. आमच्याकडं नाही, आम्ही पहिल्यापासून एक मिनिट मी सांगतो यांना आहे ना बापूची जेवढी प्रॉपर्टी माया वाटेल एक गुंठा नको सगळी आम्हाला काय काडी सुद्धा नका नाना. तुला शंका आहे का तशी काय आम्हाला काडी सुद्धा नका. मला नकोच ना ते काय प्रॉपर्टीसाठी बातमी आला पाहिजे याला दादा जर वाटत असलं ना त्या प्रॉपर्टीचं याचं आम्हालाच काहीच नको तेवढा बाबती. अरे त्याच्या नाही, नाही. प्रॉपर्टी भैया, आता देऊ कसं येईल नाना मी काय म्हणतो भैया, माझी बिन तुझी बी सगळी प्रॉपर्टी आहे का फ्लॅट बीट सगळं त्याला देऊन टाकू, पण आम्हाला 4 महिने तरी पाठव. तुमचं काय नको आम्हाला बी प्रॉपर्टी नका, पण आमच्याकडे पाठवा बाबा. नोकरीला लागू तर हो सर यांनी कोणीच विचारलं नाही ना हे सगळे त्याच्यात होते ना आम्ही तर सांभाळतो. अरे मग आता तुम्ही बी त्यांचे लग्नच केलेत, लहानचे मोठे तुम्ही केलेत ना. पण ताई, 4 दिवसांनी काय फरक पडणार आहे? 4 दिवसांनी नोकरीचं पाहिलं म्हणजे आता थोडंफार नको का नोकरीचं पण बघायचं. अरे पण कोणला वाटत नाही, कोणला वाटत नाही का बाप झालं सेटल म्हणून घेऊन चाललो. एक बरं, मिनिट ऐका थांबा. ना. कोणाला नाना साहेब, वाटत नाना नाही बाप बोलले, मिळावा म्हणून तुम्ही येडवाणी करू नका. 4 महिने बाप पाठवा. आता ते शेवटी तुमचा बाप आहे बा, तुम्ही ठरवा. मला तर नाही वाटत हे पाठीन सकाळीच किती काय आता काय करायचं बाबासाहेब, तू मोठा आहे रे, तो काय गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. नाही आतापर्यंत तरी आम्ही 12 वर्ष झाले आई मेली यांची सगळी खवदव मी केली. आता 12 मिनिटं सुद्धा बापूला विसरलो नाही. नाही सर बरोबर मी बघतोय माडवाळ्यान दररोज. नाही आमचं काय लेकराला विचारित नाही तू खाल्लं का बायकोला कोणाला, पण पहिल्या बापूकडे रात्री दिवसा 4 राऊंड मारतो मी. का मारतो? अहो रात्रीचा दाराचा थोडा जरी आवाज आला किती 1 मिनिटात झाला. काय पाहिजे? कुठं जायचं? इकडे जायचं का तिकडे जायचं का? ते हाताला धरून नेणार परत त्यांना सगळं वेळेवर लागत. बरं 1 तास ते बघितलं 1 तास ते म्हणले माझी पाठ दुखत. मी पुढे नेलं नेलं माझ्या नाही आता पुणे नेलं की नाही? पाठकुळी घालून नेलं. मी म्हणलो नाही त्याला सांगितलं ना मी म्हणलं तुम्ही काल मोकार तू पोळीवर तू पोळीचं काय. हे मग करे ना माझे ना दुखावरले खापल्या काढायला आली ती. नाही आम्हाला तसं काहीच म्हणणं नाही हो नाना. आम्हाला दुखवायचंच नाही भायला. 2 मिनिटं ऐक बाबासाहेब. बापू तू काय म्हणणं आहे तू माणसामध्ये सांग एकदा, म्हणजे 2 मिनिटं ऐक ना तेवढं सांग मग बघू. ना काय मागलंय ज्यांनी माझ्या हातून असं पुण्य झालं असेल रे, मलाच कळालं. अरे हे काय नशिबात माझ्या लेकरं आले तर एवढे गुन्हे. अरे लोकांकडे पाहिल्या होय ना, मी खरंच असं वाटतं आईला आपण आहे ना लय भाग्यवान. खरंच मी सुखी. अरे एवढे स्वभावानं मस्त गरीब आहेत, पण नालायक नाही. एकही लेकरू नालायक नाही माझं. अरे माझा आणि देवाचा त्यांच्या माग सदैव आशीर्वाद असणार आहे. त्यांना कधीच कमी नाही पडणार काही जिंदगीत. आणि हे मात्र नक्कीच जो म्हातारपणी आई बापाची सेवा करतो ना त्या लेकरांना काय म्हणून कमी पडत नाही बघ. आता एवढंच वाटतं माझ्या मुलांचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा, आई बापाला जीव लावा. समजत नाही हो लेकरांना. आई बाप म्हणजे देव आहे, काय सांगावं. अरे आई बापासारखं दैवत ह्या जगात कुठलंच नाही. आणि बघ आई ती आईच असते आणि बाप अरे तो बापच असतोय. पल्ल्या करणं तुम्हालाही सांगतो दाद्या तुलाही सांगतो, आजपासून आहे ना मी तुमच्या कुणाच्यात राहणार नाही. बघा मी बिन ठरवूनच घेतले मी वाईला राहणार आहे. आता तुम्ही जर माझ्या वाटण्या करणार असेल ना तर मी ईश्वराला आहे ना माझं मरण मागेल. हे बघ दाद्या आता तुम्ही एवढे हट्टाला पेटलात मला काही पटणार बघ. मी एक पर्याय शोधला त्यात, आणि तू बी मान्य करावा आणि यांनी मान्य करावा असं मला वाटतं. बघ आता ह्या वयात मला तुमच्याकडे इकडे 4 महिने तिकडे 4 महिने नाही जमणार. ते अरे काय चाललंय तुमचं? माझं ऐकताल का तुम्ही? एक काम करा. बापू आतापर्यंत शब्द मोडला तुमचा. अरे नाही बाबा, तू मला सगळ्यापेक्षा जास्त तू माझ्यावर प्रेम केलंय, जीव लावलाय. मग हे पण लेकरं माझीच आहेत ना. मी नाही म्हटलं त्यांना. नाही म्हणला बरोबर आहे सगळ्या गोष्टी. पता त्या लेकरांच्याकडे तोंडाकडे पाहिलं कसं वाटतं, जीव तुटतो यार. त्यांना बी मी जन्म दिला आणि ह्या पुरी जरी बाहेरच्या असल्या पापापेक्षा जास्त ही लेकरू झालं. काय कमी केले मला तुम्ही? बरं तुम्ही पर्याय शोधलाय ना, तुम्ही काय पर्याय शोधला असेल ना त्याला आमची मान्यता. ना काय अडचण नाही तुम्हाला जी बोलायची ती बिनधास्त बोला. मला एक वाटतं एवढं मोठं घर आहे अरे बांधून ठेवलेलं, इथं तरी काही 4 माणसं असं खायला उठतेत. ह्यांनी सगळ्यांनी मस्त एकत्र यायचं, एकत्र राहायचं, सगळी लेकरं घेऊन यायचं आणि वाटेल तोपर्यंत राहणार. मला सुद्धा अरे गोकुळात राहिल्यासारखं वाटेल. येऊ द्या ना ते लेकरांना वाटतं तसं मला बी वाटतं.
मला बी ना, काय ना. नातवांचं पूर्ण मान्यता, काहीच अडचण नाही. मी चालतो दिग्दर्शक चल. नाराज होऊ नको आता बाळ, नाराज. बापूंची पर्याय शोधलाय, एकच नंबर शोधलाय. मग राहू दे की एकत्र, काय प्रॉब्लेम? राहू दे ना, मी काय म्हणतो का, त्यांना नोकरी आता, त्यांना नोकरी आता, कुठं काय कमी आहे तुम्हाला? आमची पण काही तक्रार नाहीये. एक बाप लेकराला तुम्हाला कमीच नाही, उलट मोठे होता ना तुम्ही. तो पहिल्यापासून आम्हाला कमी केलंय का? नाही आणि मग करणार. आता आपण एकत्र राहिले आणि काय अडचण आहे? लगेच या तुम्ही, काय अरे, या मी कोणाचीच समज. काही तक्रार नाहीये. सगळे एकत्र एक गोष्ट ध्यानात घ्या, एक इतिहास घडण, इतिहास. त्यास नाही आदर्श घेईल गाव आपलं. 3 मुलं वायली झालेले बापा करता आले एकत्र. अजून काय पाहिजे? हा एक इतिहास होईल गावामध्ये. ना ना, आम्ही नवरा बायको येत ना, अख्खा बांगला बिंगला यांना सगळं व्यवस्थित हे करू. लागलं लई तारमळ झाली पोराला अभ्यास. तसं बाबासाहेब, बाबासाहेब. आम्ही पत्रे शेड मध्ये राहू. बरं जाऊ दे. तू म्हाताऱ्याचं बघतो बरोबर आहे. हा, तसं तुला कोण आहे रे माग? कोणीच नाही. हेच आहेत म्हातारे ना. बिले भाऊच आहेत ना. तसं तुम्हाला कुठं मूलबाळ आहे का, कुठं काय आहे नाही, काय काहीच नाही. मग कोणासाठी करायची? या 2 भावांसाठी आणि मग चल दे राणी एकत्र, काय डोक्याला येतं? उठा बापू, काहीच नका आणू, सगळे माझ्याकडे या. जा बिंदास. हा. काय त्याला कोण कोण आहे बघायला? बरं का? असं समजायचं तुम्हाला दोघांना आहे ना, आजपासून 3 आहे बापू. हा आईला काय अडचण आहे, किती मोकळं डोक्याला टेन्शन नाही. मस्त गुन्हा शिक्षा होईल ना. हा, दोघांची सेवा होईल. आणि उलट मी रोज आहे ना यांचे पोरं शाळेत नेऊन आणून यांना खाया प्यायला जपून काही अडचण नाही. बरं जमीन जमलं होईल, सगळं होईल. घेऊन गावात जा आणि तू सकाळी गेला ना पोरांची शाळा सुटल्यावर घरी ये. तू घरचं काम सुद्धा करू नको. काय करायचं करायचं. शेता बितातले ना सगळं मिळून आपण बघू. असा मोठा भाऊ असायला बी लय भाग्य लागत. बरं आता एक काम करा, मोठ्या मनात तुम्ही माझ्या घरी आले, चहा प्यायला चला पहिले. चला, नाही चांगली गोष्ट घडली, चहा पाहिजे तुम्हाला. चला चहा प्या आता एकदा.